होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आता आपण दोन वहिनींना भेटणार आहोत, पल्लवी साळुंके आणि दीपाली बडे. आता आपण हिंगणे होम परिसरात आहोत. तेव्हा आता आजच्या भागात पैठणी कोण जिंकणार ते बघूया. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. नाव सांग. पल्लवी साकेत साळुंके. माहेरचं नाव? पल्लवी प्रकाश खोपडे. आणि माहेर कुठलं? कोथरूड. कोथरूड. द्या आता ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझे सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. आजी. नमस्कार. ह्या पण आजी. नमस्कार. मागे पण एक आजी. नमस्कार. माझे वडील. नमस्कार बाबा. आई. नमस्कार. ते दोन भाऊ आहेत माझे. बर. आणि हे ननंदे आणि नमस्कार. नंदावे. नमस्कार. आणि ते मित्र परिवार ह्यांचे. तुला करूया गप्पा. नमस्कार. कसं जमलं लग्न? विवाह स्थळमध्ये माझं नाव दिलं होतं. मग त्यांनी आम्हाला ह्यांचं सांगितलं नाव की असं आहेत तर तुम्ही जाऊन बघून या. मग हे बघायला आले आणि ठरलं लग्न. बरं, काय करतात ते? ते बँकेच कंपनी हिंजवडीला आहे, तिथे जॉबला आहेत ते. नोकरी. आणि तुम्ही काय करता? मी गृहिणी, घरातच असते. आणि हे शिवण क्लास करते मी. आणि माहेर कुठलं म्हणाला? माहेर कोथरूडचं. कोथरूडचं. तुम्ही किती भावंड? मी एकटीच आणि दोन भाऊ आहेत, एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. तुम्हाला काय करायची इच्छा होती लहानपणी? मला फॅशन डिझाईन करायचंय. मग कधी करणार? आता चाललं. आता शिवण क्लास म्हणतं 6 महिन्याचं बेसिक करायला सांगितले. मग बेसिक झालं की फॅशन डिझाईनचं ऍडमिशन करणार? हो करणार. ठरवलेलं? हो नक्की ठरवलं. सपोर्ट आहे? हो प्रत्येक गोष्टीला? हो प्रत्येक गोष्टीला. काय सांगता? खरं. मग बोलवा त्यांना. अहो नमस्कार. बरं मला सांगा, तुम्ही जेव्हा भेटलात पहिल्यांदा ते कुठे भेटला होता? एका रिलेटिव्ह कडून ते स्थळ आलं होतं. पण तुम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलात ते एकमेकांशी बोलला होता दोघेच? नाही जास्त नाही. बघायला आले तेव्हा तरी नाही जास्त झालं बोलणं. म्हणजे काहीच नाही झालं बोलणं दोघांचं. कारण ह्यांचे ताई, मोठ्या ताई आले होते आणि नंदावे होते आणि आई होत्या. त्यांनीच प्रश्न मला विचारला होता. ह्यानी काही नाही? नाही. चान्सच नाही दिला कोणी. कोणी चान्सच नाही दिला? चान्स दिला असं तर फिरायलाच घेऊन गेलो असतो. अरे वा. आणि मग लगेच होकार लगेच आला? 2-3 दिवसांनी तिला आम्ही होकार. तुम्ही? आणि तुम्ही? आणि यांचा होकार लगेच आलता आम्हाला. दुसऱ्या दिवशीच आला होकार. 3 दिवस काय विचार करत होता? नाही अजून स्थळ आम्ही बघत होतो ना. कळलं का? कळलं आता. माझ्यानंतर पण यांनी पाहिली आहेत तशी. हो तुम्ही पण एका दिवशी 2 पाहिली त्यांनी. त्याच दिवशी आम्ही 2 पाहिले नंतर. आणि हे फायनल केलं? फायनल केलं. तिकडे 2 पसंत नाही पडली ना. उडवला काटा. आणि काय जेवण वगैरे काय छान करता? तुम्ही खूप छान करता जेवण. जेवण सगळ्यात चांगलं असतो. म्हणजे आता आज म्हणतो मी चांगला असतो. म्हणावं लागतं. पाणीपुरी खाल्लीत कधी? पाणीपुरी? हो 1 नंबर पाणीपुरी झाली होती. कधी? घरी पुऱ्या बनवल्या होत्या. तुम्ही? हो. आज पुऱ्या बनवल्या. दुसऱ्या दिवशी त्या सकाळी भिजवून खायला लागले. एवढ्या कडक झाल्या होत्या. शेवपुरीच्या झाल्या त्या? शेवपुरीच्या झाल्या होत्या. माझ्या अजून त्या खूपच कडक झाल्या. म्हणजे दगड कसं असं तसं झालं होतं एकदम. ते खातच येत. पाणीपुरीचा पुडा मिळतो आपल्याला 50 रुपये. मी म्हटलं नको आणू, मी करते. प्रयत्न केला ना. पण प्रयत्न केला. 200 गेले. तिथे त्रास झाला. चला आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या किचन मध्ये एकूण समया किती आहे तुम्ही सांगा? किचन मध्ये समया 3 आहे. 3. बरोबर. अभिनंदन. थांबा देतो. फार घाई आहे. तुम्ही सांगा मिस्टरांना कोणती गोष्ट करायला खूप आवडते? त्यांना डान्स आवडतो. एक. आणि दुसऱ्यांना हसवायला. वा चला अभिनंदन. दुसरं उत्तर पण बरोबर आलं. वहिनींना कोणत्या रंगाची साडी आवडते? आता लेमन कलर. अभिनंदन. बरं आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. 1 मिनिट मी तुमच्याशी गप्पा मारणार पण एकही त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द येतात का मला? तुमचं गाव कुठलं? कोथरूड. कुठे आलं ते? शास्त्री नगर आहे ना त्याच्या पुढे. आणि मग तिकडे जाता कधी? जाते. आणि मिस्टरांना बोलवता तिकडे कधी? हो. समजा त्यांचा संपर्कच झाला नाही तर त्यांना संपर्क कसा करता? भ्रमणध्वनीवरून करतो. भ्रमणध्वनीवरून करता. आणि घरी कार्यक्रम बघता तुम्ही? होम मिनिस्टर बघता? कशावर? कशावर बघता? टीव्ही.
गेलं बघतीच. चला, अशा तऱ्हेने गप्पा तर सुरू आहेत आणि त्याचबरोबर वहिनी, तो इंग्लिश जर अडकलं नसतं तर जास्त बक्षीस मिळालं असतं. तेव्हा आता तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 हे 600 रुपये आता लक्ष्मी म्हणून तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. चला, सगळी फॅमिली एकदम परिवार तुमचा सज्ज झालेला आहे. हा वहिनी, ह्याच्यात सगळ्यात चांगलं कोण वागतं तुमच्याशी? सगळे चांगले बघतात. अरे वा, बरं. आणि तुम्ही कोणाशी वाईट वागता यांच्यापैकी? असं कसं त्यांनाच माहिती ना मी कोणाशी वाईट बघते आता. काय हो तुमचं काय म्हणणं? माझ्याशी काहीतरी हे काय आणि जाहीर बोलले हो टीव्हीतनं, आता सगळ्यांना कळलं. मग ठीक आहे, आता वाईट वागायचं त्यांच्याबरोबर. बरं वहिनी, ह्यांच्याबद्दल तक्रार करायची असेल तर काय कराल? एकच, जास्त नको. एकच ना, ते मला वेळ कमी देतात आणि मित्रांनाच जास्ती. घरात आले ना कामावरनं, थोडा वेळ बसणार की गेले मित्रांच्यात लगेच. असं आहे त्यांचं. काय बोला? ते बरोबर आहे. काय सांगते ती सांगते ते बरोबर. नाही, मग त्याच्यावरती काय उपाय काय? तुमचं म्हणणं आमच्या काय? आई स्वतः म्हणतात, अरे कुठेतरी घेऊन जा, फिरून या. मग आई सांगणं, मग तेव्हा नेतात ते. असं आहे त्यांचं. तिला आता 10 महिने झाले करून आणली मित्र आधीपासून. म्हणजे मित्र जास्ती आवडतात बघा, असं आहे. वाईट आहे हे, असं नाही ते का? वाईटच आहे, पण कुठे आता काय? मित्र कुठे कुठे राहतात तुमचे? एरिया सांगा सगळ्यांच्या घरी जाऊन. थोडक्यात पुण्यातच आहेत. बरं, पुण्यात आहेत, पण त्यांची लग्न झाली आहेत का? त्यांची झालेली थोडक्यात. हा, झालेली झाली आहेत का? झालेली नक्की नक्की. तरी ते पण बाहेर पडताय. तुम्ही सगळ्या मिळून तुमची एक टीम करा. काय करायचं, हे बाहेर पडले ना की चपला घालायच्या आणि तुम्ही बाहेर पडायचं. 5 जणी जेवढ्या मित्र आहेत ना त्या सगळ्यांच्या बायका एक व्हा आता. तेव्हा आता आपण यानंतर ते गाणं वहिनी ओळखणार का बघूया, जे शब्द तुमच्याकडे दिलेले आहेत. उघडा, एक 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 नाव घ्या. हा चला, केस. तोच शब्द पण केस. बस केस, बस, चाल, चाल, बट, ढप. म्हणा. तुझे केस बुरु बुरु, तुझी चाल तुरु तुरु, तुझी येऊन जाऊन तुमच्या केसावर याच्यावर असते ते. हिची चाल तुरु तुरु, उडती केस बुरू बुरू, डाव्या डोळ्यावर बट जळली. नाका ना, नाका ना. जशी केवळ्याच्या उन्हात नागिन सळसळली. तिची चाल तुरु तुरु, उडती केस बुरू बुरू, डाव्या डोळ्यावर बट जळली. बट जळली. त्यावेळी तुम्ही मस्त गायलात. डाव्या डोळ्यावर बट जळली. जळली जळली काहीतरी असते. अभिनंदन वहिनी, तुम्ही गायलात छान, पण त्यापेक्षा सुंदर ते काय नाचले माहितीये. अभिनंदन. तेव्हा आता 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 8, 9, 10. एक सुंदर नाच आपल्याला आत्ता इथे बघायला मिळाला. हा दुर्मिळ नाच होता. म्हणजे हा खास वारुळाच्या भोवती करण्यात येतो तो प्रकार आज पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळाला.